ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि उद्धव ठाकरे वर्षावर पुन्हा परत यावेत ही भावना असल्याचं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय। जो अडचणीमध्ये साथ देतो तोच खरा शिवसैनिक असल्याचंही त्या म्हणाल्या। जो अडचणीत आणतो शिवसेनेला तो बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। ठाकरे आज मातोश्रीवरनं म्हणजे मातोश्रीसाठी जाण्यासाठी वर्षावरनं निघाले। नीलमताई आहेत। नीलमताई, काय भावना आहे? नाही, मनामध्ये एक थोडी चिंतेची भावना आहे, परंतु साहेबांनी वर्षावर यावं आणि तिथून काम करावं ही अनेक वर्षाची आमची आकांक्षा होती। आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला साथ आणि आधार दिली ती अगदी जनतेच्या इतिहासात कायम अजरामर राहील अशा प्रकारचं मदत कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे। पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या त्यांनी सांगितलेलं आहे की मी मातोश्रीला चाललोय, परंतु मातोश्रीला जाऊन पुढे काय होणार किंवा पुढे काय करायचं आमची अर्थातच इच्छा असणार की त्यांचं पुनरागमन वर्षावरती व्हावं म्हणून। नक्कीच, पण पुनरागमन वर्षावर होण्याची शक्यता कितपत तुम्हाला आज वाटते? कारण उद्धव साहेबांनी केलेलं आजचं एक वक्तव्य, जनतेला संबोधन, नाही, मुळामध्ये असं असतं की आम्हाला जर का 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला आमच्या पक्षात असेच प्रसंग आले होते 2005ला 2006ला ज्यावेळेला काही मोठे नेते आम्हाला सोडून गेले होते त्यावेळेला जे काही शिव्याशाप सांगत होते त्याच्यामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील असं आमच्या शत्रूंनी तर नसतंच म्हटलं, पण कुणाचाच माध्यमांचा सुद्धा विश्वास नव्हता। हो, पण आज जी परिस्थिती शिवसेनेत तयार झाली ही शिवसेनेत अंतर्गत कलह अशा प्रकारे येईल म्हणजे की अशा प्रकारे चित्र तयार होईल हे सुद्धा कधी वाटलं नव्हतं। बाळासाहेबांची शिवसेना म्हटलं तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक तसा आहे की नाही याचा जनतेला पुढच्या काळात फैसला करावा लागेल। पण आमचं अजूनही म्हणणं आहे की माननीय उद्धव साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्या समोर येऊन मांडा आणि मी त्याच्यामध्ये तोडगा काढतो, मार्ग काढतो, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे असं काय म्हणायचं याचं